नमस्कार. आणि व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की आता कोणाला तरी मरायची खूप जास्त हौस आली आहे. जवळचा व्यक्ती आहे, त्याच्याबद्दल सांगू शकत नाही. त्याचे मला कॉल मेसेज कालपासून सुरू आहे की भाई मला मरायचे थॉट येत आहे, का म्हणून जगू. तर आता त्याला का म्हणून जगवायचं या का म्हणून जगला पाहिजे हे दाखवायसाठी मला हा व्हिडिओ तयार करावा लागतोय. इतकं नालायकपणा वाटलं नव्हतं की एवढे स्ट्रॉंग व्यक्ती असे यांच्या तोंडातनं असे शब्द येतील म्हणून. काय बोलणार ना यार. म्हणजे इतकं घाण, एवढं मोठं शिकलात तुम्ही, तुमच्या मायबापांनी तुम्हाला वाढवलं, कशासाठी वाढवलं हे दिवस पाहायसाठी. आणि मला बिलकुल आवडलेलं नाही हे तू जे काही केलं ना. या तुझ्यासारखे कितीक लोक असतील ना ज्याला मरायचे थॉट येतं या का म्हणून जगायचं. एखादी व्यक्ती जर जीवनातून जात असेल किंवा मग काहीतरी जे काही प्रॉब्लेम असेल फायनान्शियल, ते आज ना उद्या क्लिअर होणार दादा. पण हे 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 मी तुझ्याकडनं ऍक्सेप्ट नाही करू शकत, या तुमच्यासारख्या कोणत्याही लोकांकडनं ऍक्सेप्ट नाही करू शकत की मला मरायचे थॉट येत आहे की मला मरायचंय. आता तुला का मरायचं या का जगायचं हे तुला दाखवतोय. रॅन्डमली आपण बघूया ना किती लोक स्ट्रगल करताय, जगताय ना. हे मी आता माझ्याकडे कोणीच नाही मोबाईल पकडायला, पण आता एकाला फोन केला की माझ्यासोबत वेळ काढ लायब्ररीतून, त्या व्यक्तीला बोलवलंय. तोही धावपळ करतोय, सर्व्हाइव्ह करतोय, त्यालाही जॉब लागलेला नाहीये. सगळे व्यक्ती आपापल्या पद्धतीनं मेहनत करतायत. तर तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे असे स्टेटमेंट आपल्या तोंडातनं काढायच्या वेळेस. मी विचारच नाही करू शकत की तू असं बोलू शकतो मला, की मला असे विचार येत आहे. भाई ते जरासं वाटू दे थोडंसं की इतकं घाण एवढं बोलू शकतो तू की मी मरतो या माझं जीवन संपतंय, मला काय कोणासाठी जगू काय जगू. तर तुला दाखवतो ना कोणासाठी जगू काय जगू. तर तुला दाखवतो आज. बिलकुल 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 गरजेचं आहे तुझ्यासाठी, तर बिलकुल गरजेचं आहे की बघ या लोकांना बघ आणि विचार बदल. यार एवढा स्ट्रॉंग व्यक्ती यार, तुझ्याकडनं अशी अपेक्षा नव्हती की तू मला. भाई तुझ्याकडनं शिकतात लोक, तुझ्याकडनं तुला बघून मोटिवेट होतात, आणि तू व्यक्ती जर असा बोलत असेल तर दुसऱ्या लोकांनी काय करायचं. मी नाव नाही घेऊ शकत तुझं, पण मला नाही आवडलं भाई, नाही आवडलं. जेन्युइन सांगतोय, नाही आवडलं. यार प्रत्येकाच्या जीवनात प्रॉब्लेम असतात, असं नाहीये प्रॉब्लेम नाहीये, प्रत्येकाकडे असतोय. सर्व्हाइव्ह करताय ना, सर्व्हाइव्ह करताय लोक. केला ना, चल ये लवकर ये लवकर. बाबा दोन चार प्रश्न करायचे होते, करू शकतो. व्हिडिओ राहिला आपला, थोडासा बोलायचं होतं. बोलू शकतो का तुम्ही. फोनवर बोलून घ्या ना पहिले. बोलून घ्या पहिले, बोलून घ्या. ते लाव जा बाबा, 2 मिनिटं लाव. बोलू शकता. कुठला आहोत आपण शेगाव गजानन महाराज. गजानन. अरे बापरे. बरं, इथं कुठं राहतं. इथं स्वस्तिक नगर. किती वर्षापासून हे करतोय. मला झाले 8 वर्ष. 8 वर्ष. प्रॉब्लेम असा आहे बाबा की माझ्या मित्राचा काल फोन आला, मला फोन आला, मेसेज आला किंवा मला संपवायचं, स्वतःला मरायचं किंवा मग मरायचे विचार आहेत. तर तुम्ही त्याला काय सांगसाल. नाही ते विचार सोडून द्यायचे. का सोडायचे. अरे ते मनात नाही आणायचे. त्याने आणले बाबा, काय करू आता. मी कसं समजून सांगू त्याला. त्याला सांगायचं हे बरोबर नाही आहे. तो हारला, एखाद्या मुलगी सोडून गेली किंवा मग पैशाची प्रॉब्लेम आहे, वय झालं, नोकरी नाहीये, त्यांनी काय करायला पाहिजे. मेहनत करा, दिनच द्यावं लागेल. तुम्ही करताय ना, त्यांनी करायला नाही पाहिजे का. मग आमचं कुठं चुकतंय. आम्ही कसं समजून सांगावं त्याला. सांगायचं त्याला हे बरोबर नाही आहे, हे मरणं हे गदे लोकांचं काम आहे, चांगल्या लोकांचं काम. बरोबर ना. बरोबर आहे. जिंदगीत हार नाही म्हणायची कधी. साहजिक. आज नाही उद्या भेटल. किती वर्षापासून. 8 वर्षापासून करतो. 8 वर्ष. बाबा कधी असं झालं असेल ना तुमच्या डोक्यात असे विचार आले असतील. विचार नाही ते विचार तर नाही आले ना. नाही कधीच कधी हिंमत नाही. आज नाही उद्या भेटल, उद्या नाही परवा भेटल, परवा नाही 8 दिवसांना भेटल तर सहीच ना. एवढी मेहनत कोण आलो तर मजुरी तर भेटल ना. बाबा तुमचं वय काय. माझं 52 वर्षात एवढी मेहनत सुरू आहे. हिंमत कधी हारली नाही. कारण हिंमत हरवणे यासाठी तुम्ही काय विचार करता. या तुम्हाला एवढी शक्ती कुठून येते. 52 वर्ष आहे तुमचं. बस मेहनत करा, देव देते. आज 50 देते, उद्या 500 देईन, 500 देईन, 1000 देईन, देते. बरं कधी असं होत असेल ना, कधी गल्लाच नसेल होत तर मग होतेच देव देते. त्याला वरच्याला फिकरायचं तुम्हाला, आपल्याला नाही. लक्षात घे तुझ्या डोक्यात जे विचार चालू आहे ना की का म्हणून जगू. या व्यक्तीचं 52 वर्ष. मी रॅन्डमली व्हिडिओ घेतोय, मला काही शोक नाहीये. हा व्यक्ती 52व्या वर्षात एवढी मेहनत करतोय, त्याच्या कधी गणला हो नाही हो तरी मेहनत करतोय आणि स्वतःच्या कुटुंबाला सांभाळतोय आणि स्वतःही सांभाळतोय. मग कोणाला शोक नाही दादा. प्रत्येकाच्या जीवनात हे जेवढे रस्त्यावर चालले थकून हारून सगळे फ्रस्ट्रेट आहे, सगळ्या जीवनात आपापल्याला त्रास आहे, भोगताय आणि स्टिल सर्व्हाइव्ह करताय. काही गरज नाही कोणाला. बरं शोक नाहीये, एवढी मेहनत करताय हे लोक जे जात आहे ना रस्त्यावर, कोणाला शोक नाहीये. तू चिल्लर गोष्टीसाठी या कोणीतरी सोडून गेलं, या फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, या मीच का आव आणू नको. जगायचंय, प्रत्येक जण जगतंय. एवढं सस्ताने तुझ्या मायबापांनी असंच नाही मोठं केलं तुला. त्याच्यासाठी काहीतरी धावपळ केली, तुला लहानाचं मोठं केलंय. 25व्या 26व्या वर्षी जर तू असं बोलतोय तर मायबापांनी कोणाकडे बघितलं पाहिजे. हा व्यक्ती 52व्या वर्षी एवढे मेहनत करतोय, जीव तोडून सांगतोय ही व्यक्ती, आणि असे लाखो व्यक्ती जगताय.
त्यांच्याकडे बघून जग, याच्या पलीकडे मी तुला काही नाही बोलू शकत. बाबा अजून तुम्हाला काय सांगता येईल त्याला? बस अधिक काय सांगा याच्यावर, समजलं तर ठीक आहे, नाही तर मग काय आखरी काय ते त्याच्यावर. असं जीवनात एखादा क्षण आला असेल की त्यावेळेस असं वाटलं असेल की सगळं हारलं वा? अरे साहेब आता क्षण तर येतच राहते, पण येतच त्याला राहते. सांभाळणं आपलं काम आहे ना. तरी एखादा अनुभव सांगू शकाल तुम्ही? हे अनुभव काय आता, मला तर स्वतःचं घर बी नव्हतं, 10 वर्ष मी भाड्याने काढले. 10 वर्ष भाड्याने हा काढलं. 10 वर्ष, आता 10 वर्ष झाले मला स्वतःचं घर आहे. बरं कर्ज आहे अंगात? कर्ज नाही आहे. कधी गिराईकचं, बरं आपण हा झाला हा विषय तुझ्यासाठी, गिराईक कसे येतात? नाही येतात ना काही, सगळे 5 बोटं सारखे नसतात. सारखे नसतात. आता 80-80 रुपये 50 रुपये मागतात. मागतात आहे ना? ठीक आहे बाबा, दुसरं मॉलमध्ये कधी भाव नाही करते, इथं भाव केला जातो. हा बाबा. त्याचं वाईट वाटतं तुम्हाला? नाही वाईट कसं, आपल्याला वाईट वाटायचं, आपण धंदा करायचा आहे, बरं. वाईट वाटूच नाही द्यायचं. नाही परवडत नाही, नाही. हे आहे 50 मध्ये लागेल, हे घे. बरोबर. नाही हा पाहिजे, नाही आहे. हा विषय समजा जास्त बोलायचं नाही गिऱ्हाईक. मॉलमध्ये नाही करत, काही ना काही वाटत असेल की मॉलमध्ये भाव नाही करत हे लोक, इथं भाव करताय. आपण एवढं बोलायचंच नाही ना, ज्याला पटते तो नाही, ते धंदा तर होतेच ना आपला. धंदा होतो. जास्त बोलून आपला मन हे नाही करायचं. तो नाही बाबा तुझा भाऊ दुसरा येईल, कोण ना कोणी तर नेणच ना. चला हे चांगले विचार आहेत, चांगलं बघा. एवढ्या ह्याच्यातही बाबांचं पॉझिटिव्हिटी बघू, लक्षात घ्या तुम्ही. किती काही झालं तरी पॉझिटिव्ह आहे व्यक्ती, कुठेच निगेटिव्ह तुम्हाला दिसणार नाही. वयाचे 52 वर्ष गाठल्या व्यक्तीने फार चांगलं वाटलं. आता अजून काही संदेश देवसाल 2 मिनिटं मित्र? चालेल. चला येऊ बाबा, धन्यवाद फार. आपलं नाव? अशोक तावडे. अशोक तावडे. कुठं राहता इथे? स्वस्तिक नगरला. नगर. चालेल, फार चांगलं वाटलं. एक चांगला संदेश दिला मित्राला माझ्या. आणि खूप याच्यातून काही जर सुधार झाला तर विचार कर बाबा. तुझ्यासारखे कित्येक लोक आहेत की जीवनात एवढं त्रस्त आहे पण स्टील सर्वाईव्ह करताय, हार मानत नाहीये. हा क्षण निघून जाईल, याच्यात तुला याच्यासाठी नाही बनवलं तुझ्या आईबाबांनी मोठं, हे लक्षात घे. आणि चढ उतार राहणार जीवनामध्ये, तुला जोही प्रॉब्लेम आहे तो राहणार, पण हार नको मानू, मी तुला विनंती करतोय. चला येऊ बाबा. खूप फार चांगलं वाटतं.